हाय, हॅलो, नमस्कार. निष्ठा ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? दी आणि भाऊ त्यांची नवीन फोर व्हीलर घेऊन पहिल्यांदाच आमच्याकडे आलेले. त्यासाठीच इथे तुम्हाला गाडीची पूजा करताना आई दिसत आहेत. सोसायटीमधल्या काकी, ताई यांना सुद्धा बोलवलं होतं पूजा करायला. 6 महिन्यापूर्वीच दी भाऊंनी टाटा पंचची फोर व्हीलर घेतली त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि आज पहिल्यांदाच ते कराडला आले होते. नवीन गाडीने अधिक मासानिमित्त. सगळ्यांनी गाडीची पूजा केली, हळदी कुंकू फूल वाहून. सगळ्यांसाठी पेढे आणले होते तिने. गाडीसाठी हार आम्ही आदल्या रात्रीच घेऊन आलो होतो आणि त्यातल्या गुलछडीच्या फुलाचा सुवास ना खूपच सुंदर येत होता. सगळ्या आलेल्या बायकांची पूजा करून झाली, मग मी सुद्धा गाडीची पूजा केली. दीने सुद्धा पूजा केली आणि नवीन गाडी घेतल्यावर लेक जावईला पोशाख द्यायचा असतो. तर पप्पा इथे भावना टॉवेल टोपी पोशाख नारळ देत आहेत आणि आईंनी सुद्धा नारळ ओटी आणि साडी दिली दीदीला. नंतर सर्वांनी मिळून गाडीसोबत भरपूर सारे फोटो काढले. सर्व फॅमिली दिसते तुम्हाला गाडीसोबत. आणि आता ही क्लिप जी बघताय ना तुम्ही, ती दुसऱ्या दिवशी दुपारची आहे आणि गाडी घेऊन आम्ही गेलोय आमच्या भोसगावला देवीच्या दर्शनाला आणि आजींना भेटायला सुद्धा, आजींना गाडी दाखवण्यासाठी. सगळ्यात आधी पोहोचलोय भवानीच्या मंदिरामध्ये. पप्पा, आई, सिद्धू, दी आणि भाऊ असे सगळे आले होतो. हे आले नव्हते, त्यांचं ऑफिसचं काम चालू होतं. सिद्धूला कोणतीही गाडी म्हटलं आणि भूर जायचं असलं की खुशच असते ती. गाडीचा हार आणि फुले बाकीची नदीत विसर्जन करायला आणली होती. दी भाऊ इथे तुम्हाला सगळ्यांना हाय करताना दिसत आहेत. मंदिर दुपारचं बंद असतं. आम्ही सर्वांनी बाहेरून दर्शन घेतलं. हे मंदिर बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं आहे. आत आई भवानी, जोको आई भवानी आणि लक्ष्मी माता विराजमान आहेत. त्यांचं छान असं दर्शन घेतलं. सिद्धू आत्तूकडे गेलेली थोडा वेळ. मज्जा वाटत होती तिला बाहेर आलोय तर. पप्पा नदीला फुलं विसर्जन करायला जात आहे. आमच्या या नदीचं नाव वांग नदी आहे. नदीला भरपूर पाणी होतं. गावातले गोधडी धुवायला आलेले होते नदीला. सगळीकडे छान हिरवगार वाटत होतं. ऊन असलं तरी हवा खेळती होती. मंदिराच्या समोर दीपस्तंभ आहे. त्या बाजूला तुळशीचं सुंदर असे वृंदावन देखील आहे. नवीन गाडी भाऊ आणि दीची कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. हे चाफ्याचं झाड बघताय ना कसं वाकडं आहे ते. वर टोकाला बरीच फुलं आलेली आणि छान सुवास दरवळलेला त्याचा. दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. आजींना आणि गावी सगळ्यांना भेटलो. चहा पाणी सर्व झालं आणि पुन्हा आलो गाडीच्या इथे. आजी, लता आत्या आणि पोरींना गाडीमध्ये बसवलं दीने छोटा राऊंड मारण्यासाठी. आजींना गाडी दाखवली दीने. सिद्धूला आत्तूकडे बसवलं. छोटासा राऊंड मारून आजींना बाय करून आम्ही आलो घरी. चला, आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या. राधे कृष्ण.